धनंजय मुंडे आणि माझ्यातला वाद पूर्णपणे मिटला असं पंकजा मुंडेंनी म्हटलंय। भावा बहिणीतला कुटुंबातला पक्षातला वाद मिटला असं त्या म्हणताय। तर आज पंकजा आणि माझ्या मनात समाधान आहे असंही धनंजय मुंडे यांनी म्हटलंय। बीड जिल्ह्यातील मुंडे कुटुंबामधला राजकीय संघर्ष हा अखेर मिटलाय। पंकजा मुंडेंनी काल परळीमधील कार्यक्रमात याची जाहीर घोषणा केली आहे। काल परळीमध्ये पशुवैद्य आणि पशुविज्ञान महाविद्यालयाचा भूमिपूजन सोहळा पार पडला। या सोहळ्याला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देखील उपस्थित होत्या। या सोहळ्यात भाषण करताना पंकजा मुंडेंनी संघर्ष संपल्याचं जाहीर केलंय। तसं कधी कधी आपसातला संघर्ष आपल्या लोकांच्या विकासाला खुंटवत असतो। मला आज आनंद आहे की या मंचावर आपसातला संघर्ष आता मिटलेला आहे। माझ्या भावा बहिणीतला मिटलेला आहे, आमच्या दोन घरामधला मिटलेला आहे, दोन परिवारामधला मिटलाय, दोन पक्षामधला मिटलाय। आणि स्वर्गीय अण्णांना ज्या पशुधनाची आवड होती त्या महाविद्यालयाचं पण या ठिकाणी आज महाविद्यालयाचं भूमिपूजन होतं। मनामध्ये काही जरी झालं तरी मुलगा असो मुलगी असो आपल्या वडिलांचं एखादं स्वप्न एखादं काम कुठल्या तरी माध्यमातून पूर्ण केलं, त्याची व्याप्ती मोठी दाखवली ते एक समाधान मिळतं। ते समाधान नक्कीच आज पंकजाताईच्या मनामध्ये आहे, माझ्या मनामध्ये सुद्धा नक्कीच आहे। सध्या जरी या बहीण भावांमध्ये संघर्ष मिटला असला तरी काही वर्षांपूर्वी हे दोघेही राजकारणात एकमेकांचे कट्टर विरोधक होते। गोपीनाथ मुंडे हे हयात असताना पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंमध्ये संघर्षाची ठिणगी पडली। 2009 मध्ये गोपीनाथ मुंडे हे लोकसभेत गेले। त्यांच्या विधानसभेच्या जागेवर पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळाली। गोपीनाथ मुंडेंनंतर त्यांचे राजकीय वारसदार मानले जाणारे धनंजय मुंडे पंकजा मुंडे यांच्या उमेदवारीमुळे नाराज झाले। धनंजय मुंडे यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली। पुढे 2012 मध्ये धनंजय मुंडेंनी बंड करत परळीच्या नगराध्यक्षपदी आपला उमेदवार निवडून आणला। परळी कृषी उत्पन्न बाजार समितीही ताब्यात घेऊन धनंजय मुंडेंनी गोपीनाथ मुंडेंना धक्का दिला। 2013 मध्ये राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत धनंजय मुंडेंनी विधान परिषदेची निवडणूक लढवली, ते विजयी देखील झाले। 2014च्या विधानसभा निवडणुकीत परळीमध्ये पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंमध्ये लढत झाली। पंकजा मुंडे विजयी झाल्या। 2019च्या विधानसभा निवडणुकीत परळीमधून पंकजा मुंडेंचा पराभव करत धनंजय मुंडे यांचा विजय झाला। प्रचारादरम्यान पंकजा यांनी धनंजय मुंडेंवर केलेल्या आरोपांमुळे विधानसभा निवडणूक चांगलीच गाजली। 2023 मध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीत गेल्यानं मुंडे बंधू भगिनींमधला संघर्ष हा मिटला। 2024च्या लोकसभा निवडणुकीत धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडेंच्या प्रचारात सहभाग होता, पण पंकजा मुंडेंचा पराभव झाला। तब्बल 17 वर्षांच्या राजकीय संघर्षानंतर धनंजय मुंडे आणि माझ्यातला वाद पूर्णपणे मिटला असं पंकजा मुंडेंनी जाहीर कार्यक्रमात बोलून दाखवलंय।